केंद्र शासनानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असला तरी मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद शाळांमधील 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याची धक्कादायक बाब विभागीय प्रशासनानं केलेल्या एका पाहणी अंती उघडकीस आली आहे। लातूर आणि बीड या 2 जिल्ह्यातील निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीयेत। पहिली ते तिसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची साक्षरता आणि संख्या ज्ञान अभियानाअंतर्गत पाहणी करण्यात आली। इंग्रजी गणितापासून तर विद्यार्थी 4 हात लांब असल्याचंच आढळलं। प्राथमिक शिक्षणाचा पायाच इथं कच्चा असल्याचं दिसून आलं। या संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल, अतिशय धक्कादायक आहे, विशेषतः जेव्हा मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून तिला दर्जा मिळालेला आहे आणि त्यातच असं चित्र आपल्या समोर येत आहे। हेमाली, माझ्या माहितीनुसार हा दुसरा सर्वे जेव्हा सुनील केंद्रेकर हे छत्रपती संभाजीनगरला कार्यरत होते तेव्हा त्यांनी अशाच पद्धतीनं महसूल विभागाच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्याचा असा अहवाल घेतला होता आणि तेव्हा सुद्धा अनेक शिक्षक संघटनांनी त्याला आक्षेप घेतला होता की महसूलची मंडळी ज्या पद्धतीनं शिक्षणाचं मूल्यमापन करतायत ते चुकीचं आहे। आताही जेव्हा ही परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं, कारण ही गोष्ट जवळपास 7-8 महिन्यापूर्वीची आहे, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीची गोष्ट आहे आणि तेव्हा सुद्धा ह्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता। कदाचित ही वस्तुस्थिती ही अशा पद्धतीनं आपल्या डोळ्यासमोर येईल याची भीती त्यांना वाटत असावी। अर्थात हे सार्वत्रिक चित्र नाहीये। मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये फार उत्तम पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या शाळेतनं शिक्षण दिलं जातं। विशेषतः याच यादीमध्ये ज्या धाराशिव जिल्ह्याचा उल्लेख आलेला आहे त्या धाराशिव जिल्ह्यानं गेल्या 20 वर्षामध्ये किमान 3 ते 4 वेळेला पहिल्या ते चौथ्या क्रमांकामध्ये महाराष्ट्रामध्ये क्रमांक मिळवलेला आहे। पण हे वाईट आहे की मराठी भाषा जिला आत्ताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय तिथे तुम्हाला मराठी भाषा नीट शिकता येत नाहीये। तुम्हाला इंग्रजी आणि गणिताचं किती वावडा आहे विद्यार्थ्यांना हे दिसतंय। आता हेमाली, याच्यातनं 3-4 महत्वाचे मुद्दे आहेत। काय झालंय की जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकणारा जो वर्ग आहे तो सगळा नाहिरे वर्ग आहे। फारच अपवादात्मक परिस्थितीमध्ये मध्यमवर्ग कुटुंबातला एखादा दुसरा मुलगा आता जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो, ही वस्तुस्थिती आहे। अगदी त्या शाळेमध्ये जे शिक्षक शिकवतात त्यांची सुद्धा मुलं त्या शाळेत शिकत नाहीत। बहुतांश शिक्षकांची किंवा मध्यमवर्गीय मुलांची पालकांची मुलं ही आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जातात, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळं तिथे ज्या पद्धतीचं मॉनिटरिंग अपेक्षित आहे ते नाहीये। अनेक ठिकाणी शाळांना पुरेशा प्रमाणामध्ये शिक्षक दिले गेलेले नाहीत। कित्येक ठिकाणी मधल्या काळामध्ये जेव्हा 20 पटसंख्या आली तेव्हा महाराष्ट्रातल्या असंख्य शाळा बंद करण्यासंदर्भात विधिमंडळात चर्चा झाली, तेव्हा सुद्धा मराठवाड्यातल्या बहुसंख्य शाळा होत्या, कारण पट घसरत चाललेलं आहे। त्याच्यात ही शैक्षणिक गुणवत्ता घसरते आहे तो भाग आहे। पण शिक्षकांच्या बाजूनं पण जेव्हा एक मुद्दा येतो ना हिमालय, तो अत्यंत महत्वाचा ठरतो, ज्याच्यात छत्रपती संभाजीनगरच्या म्हणजे औरंगाबाद हायकोर्टाने त्याच्याबद्दल बोललेलं ते म्हणजे अलीकडच्या काळामध्ये शिक्षकांना जी अशैक्षणिक कामं दिली जात आहेत ती किती असावीत। 256 पेक्षा अधिकची कामं हे अशैक्षणिक कामं ह्या शिक्षकांना करावी लागतात आणि हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे, कारण साधारणपणे 365 दिवसापैकी 200-2.25 दिवस शैक्षणिक काम होतं आणि त्यातल्या त्या काळामध्ये कित्येक वेळेला ह्याचं सर्वेक्षण आलं, महसूलचं हे काम आलं, निवडणुकांची कामं आली, केंद्र सरकारचं सर्वेक्षण आलं। तर जिथे जिल्हा परिषदेच्या शाळातला शिक्षक हा संघटित असतो त्यांना वापरण्याकडे सगळ्याच यंत्रणांचा कल असतो। याबद्दल कित्येक वेळेला चर्चा झालेली आहे आणि म्हणून शिक्षक संघटनाचं मत असं आहे की अंतिमता परिणाम काय होतो तर आमची शैक्षणिक गुणवत्ता घसरते। अर्थात हा एक बचावाचा भाग आहे आणि तो महत्वाचा आहे असं जरी गृहीत धरलं तरी गेल्या काही वर्षामध्ये फक्त हे मराठवाड्यातच असेल असं मला वाटत नाही। अगदी मुंबईमध्ये किंवा विदर्भामध्ये सुद्धा किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा, पश्चिम महाराष्ट्रात काही प्रमाणात अपवाद निघेल, पण याही भागामध्ये म्हणजे आता पुण्यात मी उभा आहे तर पुण्यातल्या मावळ असा जो सगळा डोंगर पट्टा आहे तिथे शिक्षक जातच नाहीत। अशा पद्धतीच्या कित्येक फोन्स आपल्याला येतात। म्हणजे काय राहुल, याला जोडून आणखी एक शिक्षकांसंदर्भातलाच मुद्दा इथं उपस्थित करूया, ते म्हणजे अनेकदा अशाही तक्रारी आलेल्या आहेत की मुळात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची संख्या सुद्धा अपुरी असते किंवा ज्यांना जसं तुम्ही सांगितलं की शिक्षक जातही नाहीत। हो, असं आहे ना। म्हणजे जेव्हा मधल्या काळामध्ये आरटीआय मधनं माहिती मागवली गेली तेव्हा किती शिक्षक रिटायर झालेत। आता ज्याला आपण 5वी ते 10वीचा वर्ग म्हणतो आणि ज्या काही शाळा जिल्हा परिषदेच्या ह्या शासन चालवतं 11वी-12वीच्या सुद्धा, तिथे गेली अनेक वर्ष पदं रिक्त आहेत ही वस्तुस्थिती आहे। मधल्या काळामध्ये आपल्याकडे शिक्षण सेवक चा जो काही काळ विलासरावांच्या काळामध्ये बघितला तेव्हा 3,000 रुपयावरती आपण शिक्षण सेवक 3 वर्षासाठी घेतले, पण तीही मधल्या 10 वर्षामध्ये अत्यंत रखडत अशा पद्धतीनं पवित्र पोर्टलवरती ती भरती प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे शिक्षक रिक्त आहेत। जिथे 4 शिक्षक असायला हवे तिथे एकच शिक्षक आहे। अशा अनेक शाळा आहेत की जिथे सर्व विषय हा एकच शिक्षक शिकवतो, तोच शिपाई आहे, तोच मुख्याध्यापक आहे, तोच विषय
सगळे शिकवतो, ही वस्तुस्थिती आहे. काही ठिकाणी शिक्षक गैरप्रकार करतात का, तर हो, निश्चित करतात. म्हणजे आता नांदेड जिल्ह्याचं उदाहरण आपण बघू हेमाली, कारण मराठवाड्यातला हा रिपोर्ट आहे. तर नांदेड जिल्ह्यातला जो किनवट आणि ज्या ठिकाणी जंगलाचा भाग आहे त्या ठिकाणी शिक्षक जात नाहीत. त्यांनी काही प्रमाणामध्ये, हे अपवाद आहेत, पण काही शिक्षकांनी अक्षरशः कंत्राटी पद्धतीनं स्वतःच्याच पगारातले 10-20 हजार रुपये देऊन त्याच गावातली मंडळी नेमलेली आहेत आणि ती तिथे जात नाहीत. त्यामुळे होतं काय की हळूहळू शैक्षणिक गुणवत्ता ढासळते. मला असं वाटतं की ह्या आपल्या अहवालाच्या निमित्तानं एका मोठ्या गोष्टीवर आपण चर्चा करायला पाहिजे. ती चर्चा अशी आहे की महाराष्ट्राच्या एकूणच सार्वजनिक व्यवस्थेतनं सरकार जे हळूहळू बाहेर पडले, त्यातलं शिक्षण हा एक महत्वाचा भाग आहे. तर अलीकडे खासगी इंग्रजी शाळांचं पेव वाढलं, विशेषतः विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना आणि नंतर आशिष शेलार असताना त्या काळामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांना खूप मोठी परवानगी दिली. द्यायला पाहिजे होती का, जर तशी गरज होती पालकांची तर ती दिली, ते ठीक होतं तिथपर्यंत. पण मुळात सरकारी शाळांमध्ये तुम्ही किती दुर्लक्ष केलेलं आहे. अशैक्षणिक कामं करण्यासाठी जे शिक्षणेतर असा स्टाफ असतो किंवा सादिलवारच्या अंतर्गत जे पैसे सरकारने खर्च करायला हवेत, कुठलेही पैसे सरकार खर्च करत नाही. आपला जो एकूण जीडीपीचा वाटा आहे शिक्षणाचा, तो जर काढला तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यानं शिक्षण आणि आरोग्यावरती किती पैसे खर्च केले याची आकडेवारी महाराष्ट्रानं बघितली तर कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. अत्यंत नगण्य पद्धतीनं आपण शिक्षणावरती खर्च करतो आणि त्यात सुद्धा आस्थापनावरती होणारा खर्च खूप अधिक प्रमाणात आहे. अर्थात ह्या सगळ्या जरी बाजू आपण बाजूला ठरवल्या तरी काही अपवादात्मक शिक्षक जे उत्तम पद्धतीनं काम करतात त्यांची सुद्धा एक्झाम्पल्स आपल्यासमोर आहेत. एक जाता जाता ज्यांना अमेरिकेची शिष्यवृत्ती मिळाली अशा शिक्षकाचं तरी कॉन्ट्रीब्युशन आपण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये किती घेतलं हे सरकारनं स्वतः एकदा आत्मपरीक्षण करायला पाहिजे. नक्कीच एकूणच ही स्थिती सुधारण्यासाठी खरं म्हणजे सगळ्यांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. पालकांसह विद्यार्थी आणि त्याचबरोबर शिक्षकांसह प्रशासनानं सुद्धा तितकीच मेहनत घेणं महत्वाचं आहे. धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल.